Hey guys, I am ready and this is my outfit for my mother's birthday and look at the decoration. Thank you so much Shweta, Sanket and मोमेंटला मॅनेज करून दिल्याबद्दल थँक्यू सो मच. जस्ट इग्नोर दॅट कर्टन्स. ठीक आहे, तो ऑप्शन करतात ते तसं नाहीच एवढं चालतं. ब्युटिफुल लेडीज विथ ऑल पिंक. अगं व्हिडिओ चालू आहे. विथ ऑल पिंक पिंकी पॉंकी पिंकी पॉंकी. डेकोरेटर फायनल टचेस देतीये डेकोरेशनला. मग टाइम वरती सगळेजण यायला लागले होते. फॅमिली आणि फ्रेंड्सलाच इन्व्हाइट केलेलं होतं फक्त. खूप सारे बर्थडेज झाले, खूप साऱ्या वर्षापासून माझ्या मनात होतं, बट आय एम नॉट केपेबल ॲट दॅट टाइम. पण आज मी करू शकत होते, तर मला तिच्यासाठी हे सगळं करायचं होतं. जे बर्थडेचं स्वप्न मी बघते की माझा बर्थडे असा झाला पाहिजे, तसं झालं पाहिजे, त्यांचा तरी कोण करणार आहे ना यार. मग त्यांच्यासाठी आपणच आहे, आपण नाही तर कोण. म्हणून मग मी ठरवलं होतं की ह्या वर्षी मी तिचा बर्थडे इतका स्पेशल करेल की ती कायम लक्षात ठेवल. आणि तिला हे सगळं खरंच खूप जास्त आवडलं, खूप जास्त. आणि पप्पांनी पण त्याच्यावर अजून 4 चांद लावलेच, ते तर आपण बघितलंच. तिला पण ते सगळं भेटावं, एक प्रिन्सेस ट्रीटमेंट नाही का आपण म्हणतो, ते सगळं तिला पण फील व्हावं, एवढंच फक्त माझं मोटिव्ह होतं. माझ्याकडून जे झालं ते मी तिच्यासाठी केलं. केक कटिंग नंतर सगळे जेवायला बसले. काय म्हणतो काय व्हिडिओ चालू आहे असं बाई बनवून त्याच्यात तरी भूक लागली का? खूप भूक लागली. पण ते कसं लवकर भेटच नाही. मग आवडेल मग Gang, gang, think punk. Think. ये खाना खाने वाली है. बर्थडे गर्ल, ऑल गुड. डॉल पुण्यावरनं आली होती, हे पण आमच्यासाठी सरप्राईजच झालं जरा. रावीची खाण्याची वेगळीच स्टाईल आहे, ती तिच्या स्टाईल मध्ये जेवण करत होती सगळ्यांमध्ये. मग आता न्यू गाडी म्हटल्यावर आम्ही सगळ्यांनी काकांना बोललो की चला आम्हाला आता एक चक्कर द्या. जागेशी आम्हाला काही घेणं देणं नव्हतं, जितके होते आम्ही तितके सगळे बसवणार होतो गाडीत, कारण आम्हाला सगळ्यांनाच जायचं होतं. लहानपणी आम्ही इंडिगो घेतली होती तेव्हा पण आम्ही सगळ्यांना, पप्पांनी आम्हाला सगळ्यांना चक्कर मारली. आज आम्ही आमच्या मेमोरीज रिक्रिएट करतोय गाईज. आणि सगळे मोठे झाले पण तरी आम्ही सगळ्यांना घेऊन चाललोय आता. इंडिगो मध्ये मावायचे तेव्हा पण. मग काकूनी आम्हाला सगळ्यांना आईस्क्रीम ट्रीट दिली अँड दिस वॉज द डे. खरंच खूप मेमोरेबल डे होता. आजचा दिवस आम्ही कधीच विसरणार नाही. सो दिस इज फॉर टुडे. थँक यू फॉर वॉचिंग. कीप लव्हिंग गाईज. बाय बाय.